हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला इथे आपली कॅप राऊंड 4 आणि आपला जो इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, तर तुम्हाला त्याची इथं जी ॲक्टिव्हिटी आणि डेट्स म्हणजे त्याचं जे शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल इथे तुम्हाला दिसते. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ ह्याच पॉईंटवर असणार आहे की जे आपलं मॅनेजमेंटचे ॲडमिशन आहेत त्यालाच आपण इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतो किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो. तर याची प्रोसेस कशी असणार आहे याच्यावर भरपूरदा त्यांना डाऊट्स आहेत. तर मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये तेच एक्सप्लेन करणार आहोत एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओला उशीर न करता स्टार्ट करूया. तर त्यापूर्वी आपण जाणून घेऊ की हा व्हिडिओ कोणत्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 4th राऊंडपर्यंत आवडीचं कॉलेज भेटलं नाही आहे आणि ज्या मुलांनी आतापर्यंत कॉलेज कॅन्सल केलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायची आणि जे कॉलेज त्यांना पहिल्यापासून लागत होतं, तर तेच कॉलेज त्यांना जर मिळवायची अपेक्षा असेल, तर इन्स्टिट्यूशनल राऊंड किंवा मॅनेजमेंटचे ॲडमिशन हा लास्ट आपल्याकडे ऑप्शन उरलेला असतो. तर मित्रांनो बघू आपण कशा पद्धतीने तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल XYZ नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याला ABC नावाचं कॉलेज पाहिजे होतं आणि त्याला 4ही राऊंडमध्ये ते कॉलेज भेटलं नाही आहे. पण तो विद्यार्थ्याला तेच कॉलेज पाहिजे. तर त्या कॉलेजमध्ये ज्या 15% जागा ज्या आहेत, किती टक्के मित्रांनो? तर त्या कॉलेजमधल्या ज्या 15% जागा आहेत, ज्या आपण मॅनेजमेंटच्या सीट्स म्हणतो, तर ह्या 15% जागेमध्ये त्या विद्यार्थ्याला सीट भेटू शकते आणि त्याला त्याच्या आवडीचं कॉलेज भेटू शकतं. फक्त याच्यामध्ये तोटा असा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्या विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमधून ॲडमिशन घेतील, तर त्यांना कुठल्याही प्रकारची फीमध्ये सवलत भेटत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप येत नाही. आणि आपली जी CET सेल आहे, तर CET सेलचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप या ॲडमिशनमध्ये नसतो. तर पूर्ण प्रायव्हेट बेसिसवर ॲडमिशन होतात, म्हणून याला बोलतात इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ॲडमिशन किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड ॲडमिशन किंवा मॅनेजमेंट. म्हणजे जे कॉलेजचं मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, तर त्यांच्या थ्रू केले जाणारे ॲडमिशन्स म्हणजे मॅनेजमेंटचे ॲडमिशन असतात. तर आता आपण बघू की ॲक्टिव्हिटी आणि डेट्स म्हणजे शेड्यूल कशाप्रकारे आहे आणि कशा प्रकारची प्रोसेस आपल्या मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी असणार आहे. तर मित्रांनो पहिली तारीख आहे 24/9/2024 म्हणजे 24 सप्टेंबर. तर 24 सप्टेंबरला काय येणार आहे? पब्लिकेशन ऑफ द सीट मॅट्रिक्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. आता ज्या प्रकारे कॅप राऊंड 1, 2, 3, 4 साठी सीट मॅट्रिक्स आलेली होती, तर सेम त्या प्रकारची सीट मॅट्रिक्स आता इन्स्टिट्यूशनल राऊंडची येणार आहे. प्रत्येक कॉलेजला 15% सीट्स हे इन्स्टिट्यूशनल राऊंडचे असतात, म्हणजे किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी राखीव असतात. ज्या कॉलेजला 100 सीट्स आहेत, तर तिथे 15 सीट्स असतील आणि ज्या कॉलेजला 50 आहेत, तर तिथे 7 किंवा 8 सीट्स 15% प्रमाणे असतील. त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे काय? आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण काही जणांनी रिटेन्शन दिलं आहे, त्यानंतर काही जण कॉलेजला गेलेच नाही, अलॉट झाल्यानंतरही गेले नाही, त्यांचं नॉट जॉईंट स्टेटस असं गेले. तर असे विद्यार्थी प्रत्येक राऊंडमधून कॅन्सल होत गेले आणि आतापर्यंत जे विद्यार्थी इलिजिबल आहेत इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी किंवा जे इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी ॲपियर आहेत, तर अशा विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे तिला आपण काय बोलतोय? तिला आपण बोलतोय प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. तर अशा विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती पण आपल्या सेम डेटला येणार आहे, ती म्हणजे 24/9/2024 म्हणजे 24 सप्टेंबर. तर 24 सप्टेंबरला 2 इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहेत. पहिलं म्हणजे सीट मॅट्रिक्स आणि दुसरी म्हणजे आपली इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट. समजलं मित्रांनो? आता आपण खाली येऊ. द इलिजिबल कॅन्डिडेट मस्ट ॲप्लाय इन पर्सन ऑर एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट. म्हणजे काय? की तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता आपण बघतोय XYZ विद्यार्थी आणि ABC कॉलेज बघतोय. तर या XYZ विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की त्याला जे कॉलेज आवडतं आहे, ABC कॉलेज आवडतं आहे, तर त्याने या ABC कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे, की मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मला इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी या कॉलेजमध्ये ॲपियर व्हायचं आहे. तर मी इथं ॲपियर आहे का? आणि मग त्याने तिथं जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तिथं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करायचं कॉलेजला. XYZ नावाचा विद्यार्थी मग ABC कॉलेजमध्ये जाणार आणि तिथं जाऊन तो फॉर्म भरणार. तर आता हा जो फॉर्म भरण्याची तारीख आहे किंवा जे ॲप्लिकेशन देण्याची तारीख आहे, तर याची तारीख आहे मित्रांनो 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 पर्यंत. आता एखादा अमरावतीचा विद्यार्थी असेल आणि त्याला मुंबईला ॲडमिशन घ्यायचं असेल, तरी पण त्याला अमरावतीवरून मुंबईला येणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही समक्ष त्या कॉलेजमध्ये असणे याच्यासाठी गरजेचं आहे. आलं विद्यार्थी ध्यानात? तर तिसरं बघू आता आपण. तिसऱ्यामध्ये आहे पब्लिकेशन ऑफ द जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट. म्हणजे काय? जशी आपली कॅप राऊंडची लिस्ट येत होती. आता कॅप राऊंडमध्ये कसं असायचं, की सर्व विद्यार्थी चॉईस फिलिंग करायचे. आता इथं ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस म्हणजे काय? चॉईस फिलिंग. फक्त आपण कॅप राऊंडमध्ये ऑनलाईन करत होतो आणि आता तुम्हाला ऑफलाईन जायचं आहे डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ह्या ॲप्लिकेशनसाठी कुठलीही फीज वगैरे लागणार नाही आहे. त्यानंतर 3 नंबर म्हणजे काय? पब्लिकेशन ऑफ द जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, की जशी आपली मेरिट लिस्ट येत होती,
तर त्याच प्रकारची मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट आपली डायरेक्ट त्या कॉलेज आपली काढेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता EBC कॉलेज आहे, EBC कॉलेजला 15 जागा आहेत आणि EBC कॉलेजला 15 जागेपैकी 20 फॉर्म आलेले होते. तर 20 फॉर्मपैकी ते काय करणार, त्यांचे मार्क्स बघणार, त्यानंतर त्यांची कॅटेगरी बघणार आणि त्याच्या व्यतिरिक्त काय करणार ते, किंवा त्याच्यावर डिपेंड ते एक जनरल मेरिट लिस्ट बनवणार. जशी आपली मेरिट लिस्ट पहिली आली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचा SML नंबर समजला होता. तर अशी जनरल मेरिट लिस्ट येणार. त्यानंतर कोटा वाईज पण मेरिट लिस्ट येणार, म्हणजे कॅटेगरी वाईज किंवा आपलं ऑल इंडिया कोटा किंवा महाराष्ट्र स्टेट कोटा याच्याप्रमाणे आपली एक मेरिट लिस्ट निघणार. त्यानंतर ह्या मेरिट लिस्टवरून आपली पहिली सिलेक्शन लिस्ट निघणार. म्हणजे EBC कॉलेजला जे 20 विद्यार्थ्यांनी केलं आहे, तर 20 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी जे मेरिट लिस्टमध्ये हायर रँकला आहेत किंवा ज्यांची कॅटेगरीतून नंबर लागत आहेत, तर असे 15 विद्यार्थी कॉलेजला सिलेक्ट होणार. ती म्हणजे सिलेक्शन लिस्ट फर्स्ट. आणि वेटिंग लिस्ट राहणार. वेटिंग लिस्ट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर्स अजून लागलेले नाहीत तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट म्हणजे काय येणार, वेटिंग लिस्ट. आता इथं 15 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर असं नाही की 15चे 15 विद्यार्थी ॲडमिशन घेतील. मे बी 15पैकी फक्त 7च विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि 7 जागा अजून रिमेन आहेत. तर त्या 7 जागा कोणासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी नेक्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये ह्या 7 जागा मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आहे आपला तिसरा ॲक्टिव्हिटी. आता ज्या प्रकारे आपली कॅप राऊंडची लिस्ट यायची, त्यानंतर आपण काय करायचो की जे कॉलेज अलॉट झालं आहे तर तिथं आपण फिजिकल जॉईनिंग आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचो आपले डॉक्युमेंट्स घेऊन. तर सेम प्रोसेस करायची ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 26 तारखेला होणार आहे. मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट की हे जे सिलेक्शन होणार आहे याची कुठलीही लिस्ट आपल्या CET सेलवर वगैरे येणार नाही आहे. तर हे डायरेक्ट पर्स्पेक्टिव्ह कॉलेज जे तुम्हाला कॉलेज असणार, फॉर एक्झाम्पल आपलं कॉलेजचं नाव काय सध्या EBC, तर EBC कॉलेजची जी नोटीस बोर्ड असेल किंवा त्यांची जी ऑनलाईन वेबसाईट असेल, तर ऑनलाईन वेबसाईट किंवा तिथल्या नोटीस बोर्डवर तुम्हाला हे नावं दिसायला मिळतील. तर तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईट, जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर बघू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट नोटीस बोर्डवर तिथं कॉलेजमध्ये जर उपस्थित असाल तर तुम्ही तिथं जाऊन पण तुमचं नाव आलं आहे का नाही आलं आहे त्या लिस्टमध्ये, तर ते तुम्ही तिथून बघू शकता. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल जॉईनिंग आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म. तर याच्यामध्ये काय की सिलेक्शन लिस्ट 1मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कॉलेज भेटलं आहे, EBC कॉलेज ज्यांना भेटलं आहे, तर त्यांनी त्या कॉलेजला जायचं आहे, आपले डॉक्युमेंट द्यायचे, त्यानंतर आपली जी फीज आहे ती भरायची आहे आणि तुम्हाला जर ते कॉलेज लागत असेल, फिक्स करायचं असेल, तर तुम्ही तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. आलं मित्रांनो ध्यानात. तर याची तारीख किती आहे, 27 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबर, म्हणजे 2 दिवस याची आहे, संध्याकाळी 5:30 पर्यंत. समजलं. त्याच्यानंतर आता 5 नंबरची ॲक्टिव्हिटी काय आहे, पब्लिकेशन ऑफ द जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट सिलेक्शन लिस्ट 2. त्यानंतर वेटिंग लिस्ट सेपरेटली ऑन द नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ द पर्स्पेक्टिव्ह कॉलेज. आता जसं सिलेक्शन लिस्ट 1 होती तसं सेम सिलेक्शन लिस्ट 2ची प्रोसेस चालणार. आता याच्यामध्ये पहिले काय येणार, पब्लिकेशन ऑफ द जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट. म्हणजे EBC कॉलेजला आपण किती, आपलं कॉलेजचं नाव काय आहे मित्रांनो, EBC. आपल्या EBC कॉलेजला मॅनेजमेंटच्या 15 जागा होत्या. 15 जागेपैकी 7 जागा भरल्या आणि 7 जागा रिमेन आहेत. तर ह्या ज्या रिमेनिंग 7 जागा आहेत, तर ह्या 7 जागा आपल्या कॅप राऊंड 2मधून भरल्या जातील. आणि पब्लिकेशन ऑफ द जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं आहे तर ते हे 7 विद्यार्थ्यांची लिस्ट पण तुम्हाला तिथे बघायला मिळेल की कॅप राऊंड 1मध्ये किंवा आपली जी इन्स्टिट्यूशनल राऊंड 1मध्ये किती विद्यार्थ्यांनी जॉईन केलं आहे आणि आता किती जागा बाकी आहेत. आणि किती जागा बाकी आहेत त्याच्यासोबतच तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती पण तुम्हाला कधी भेटणार आहे, 28/9/2024 संध्याकाळी 6:30 पर्यंत तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल. त्यानंतर आता ज्यांचं कॅप राऊंड किंवा सिलेक्शन लिस्ट 2मध्ये ज्यांचं सिलेक्ट झालं आहे किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंडची जी 2 आहे त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झालं आहे, तर त्या अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी 29 तारखेपर्यंतच किंवा 29 तारखेला संध्याकाळी 5:30 पर्यंत तुमचा DD द्यायचा आहे. त्यानंतर चेक द्यायचा आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते द्यायचे. आणि जर तुम्हाला कॉलेज EBC कॉलेज जर फिक्स करायचं असेल, तुम्हाला जर आवडलं असेल EBC कॉलेज, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन लगेच तिथं ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे, तुमचा रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. अशा पद्धतीने झालं आपलं सिलेक्शन लिस्ट 1 आणि सिलेक्शन लिस्ट 2. आता सिलेक्शन लिस्ट 1मध्ये फॉर एक्झाम्पल आपले 7 विद्यार्थी आले, सिलेक्शन लिस्ट 2मध्ये 7 विद्यार्थी सिलेक्ट झाले, पण 4च विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. अजून आपल्याकडे 3 जागा बाकी आहेत. तर आता या 3 जागेचे ॲडमिशन कसे होणार, तर त्या 3 जागेचे जे ॲडमिशन आहेत तर त्याच्यासाठी काय आहे, पब्लिकेशन ऑफ द रिसिड्युअल व्हॅकन्सी ॲट नोटीस बोर्ड. म्हणजे काय, 2 राऊंड झाल्यानंतर पण ज्या जागा बाकी राहतील तर तिला आपण काय म्हणतो, रिसिड्युअल व्हॅकन्सी म्हणतो. तर रिसिड्युअल व्हॅकन्सी किती जागा बाकी आहेत, तर याची पण आपली जी नोटीस आहे तर ती कॉलेजच्या नोटीस बोर्डवर येईल किंवा मग कॉलेजचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. तर याची तारीख आहे 29/9/2024. म्हणजे सेम तारखेला, जसं काय 29 तारखेला संध्याकाळी 5:30 पर्यंत तुमचे सेकंड राऊंडचे ॲडमिशन होणार आणि 6:30 वाजता लगेच किती सीट्स बाकी आहे, रेसिड्युअल सीट्स किती आहे, तर संध्याकाळी 6:30 वाजता लगेच तुम्हाला त्याची लिस्ट येणार. आता जे बाकीचे 3 सीट्स बाकी होते आपले EBC कॉलेजचे, तर हे 3 सीट भरण्याची प्रोसेस परत आपले 8 नंबरपासून चालू होती. तर त्याच्यामध्ये काय, रिपोर्टिंग ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स. म्हणजे जे अजून बाकीचे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे आपण
पहिल्यापासून कसं बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याकडं जागा किती आहेत? आपल्याकडे जागा आहेत 15. आपल्याला ॲप्लिकेशन आले होते 20 मुलांचे. 20पैकी 15पैकी पहिले 7 मुलांनी ॲडमिशन घेतलं. दुसऱ्या राऊंडमध्ये 4 मुलांनी ॲडमिशन घेतलं आणि आता किती जागा बाकी आहेत आपल्याकडं? आपल्याकडं जागा बाकी आहेत 3 जागा बाकी आहेत. तर याच्यामधले काही विद्यार्थी नाही घेतले ॲडमिशन. तर हे जे बाकीचे जे 5 विद्यार्थी बाकी होते, तर त्यांच्यापैकी जे इलिजिबल आहेत, तर ते या 3 जागेसाठी खेळू शकता किंवा ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने ही लिस्ट येणार आहे. तर रिपोर्टिंग ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे जे कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत, तर त्या मुलांनी काय करायचं आहे, की रेसिड्युअल व्हॅकन्सी जे राऊंड आहे, तर रेसिड्युअल व्हॅकन्सी राऊंडसाठी तुम्हाला तिथं ॲप्लाय करायचं आहे आणि रेसिड्युअल व्हॅकन्सीची कुठलीही पब्लिक मेरिट लिस्ट किंवा काहीच नसणार आहे. डायरेक्ट तुम्ही सांगायचं की मला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला ती जी सीट असणार आहे, इन केस जर उरली तर ती व्हॅकन्सीज तुम्हाला डायरेक्ट तिथं दिली जाणार आहे. आणि फिलिंग ऑफ द रेसिड्युअल व्हॅकन्सी फॉर इलिजिबल फ्रॉम फिलिंग ऑफ रेसिड्युअल व्हॅकन्सी फॉर्म रिपोर्टेड इलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम लिस्ट पब्लिश ऑन द वेबसाईट ऑन बेसिस ऑफ मेरिट लिस्ट. म्हणजे काय, जशी मेरिट लिस्टची बेसिस असणार आहे. फॉर एक्झाम्पल 3 जागा आहेत आणि 5 विद्यार्थी रेसिड्युअल व्हॅकन्सीसाठी ट्राय करत आहेत. तर त्यांच्यापैकी ज्यांना चांगले मार्क असतील, तर असे 3 विद्यार्थी आपले जे त्यांच्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर त्या कॉलेजमध्ये सिलेक्ट होतील. आणि याची पण तारीख किती असणार आहे? 30/9/2024 म्हणजे 30 तारखेला आपली दुपारी 2:30 पासून ही रेसिड्युअल व्हॅकन्सीची जी प्रोसेस असणार आहे, तर ती त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये असणार आहे. आता मित्रांनो, भरपूर जणांचं असं म्हणणं असेल की ह्या राऊंडसाठी कॉलेजमध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे का? हो मित्रांनो, कारण की तुम्हाला तुमचा DD सोबत ठेवायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट सोबत ठेवायचे, चेक सोबत ठेवायचं आहे आणि तुम्हाला जे कॉलेज लागतं आहे, तर तुम्ही तिथं डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. आता भरपूर कॉलेजेसमध्ये काही ठिकाणी असं असतं की ही जी प्रोसेस आहे, जशी CET सेलने दिलेली आहे, तर अशा पद्धतीची प्रोसेस काही कॉलेजमध्ये होतच नाही. काही कॉलेजमध्ये तुम्ही डायरेक्ट जर गेले, तर तुम्हाला डायरेक्टच ॲडमिशन मॅनेजमेंटमधून भेटून जातं. डायरेक्ट तुम्हाला मॅनेजमेंटचे पैसे भरायला लावतात, तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतात आणि रिटेन्शन फॉर्म भरून देतात. तर अशा पद्धतीने पण काही कॉलेजेस ॲडमिशन करतात. पण जी ऑफिशियल प्रोसेस आहे, तर CET सेलने अशा पद्धतीची प्रोसेस आपल्याला सिलेक्शन लिस्ट 1, सिलेक्शन लिस्ट 2 आणि मग रेसिड्युअल व्हॅकन्सी राऊंड अशा 3 राऊंडमध्ये मॅनेजमेंटची ॲडमिशन करण्याची संधी दिलेली असते. आणि त्यानंतर 30 तारखेला काय मग आहे, तर ते म्हणजे आपलं कॉलेज फीडबॅक मॉड्यूल, की ज्या विद्यार्थ्यांचे आता ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत, तर त्यांचं रिपोर्ट मग कॉलेज काय करणार, की CET सेलला करणार थ्रू कॉलेज फीडबॅक मॉड्यूल. कॉलेज फीडबॅक मॉड्यूलवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तर याची तारीख किती आहे? 30 सप्टेंबर. म्हणजे 30 सप्टेंबर हा आपला अंतिम टप्पा असणार आहे BSc नर्सिंग ॲडमिशन 2024-25चा आणि कट ऑफ डेट येणार 30/9लाच. म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी सर्व कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट कळेल, की कुठल्या कॉलेजला किती मार्काला शेवटचं ॲडमिशन झालेलं आहे. मग ते कॅप राऊंडचं असेल किंवा मग आपल्या स्टे व्हॅकन्सी राऊंडचं किंवा मॅनेजमेंटच्या राऊंडचं असेल. तर अशा पद्धतीने जी पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो, तर ते आपल्या मॅनेजमेंटच्या राऊंडची चालणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन, की मॅनेजमेंटला फी किती असणार आहे? तर मित्रांनो, ज्या कॉलेजला 90,000 ॲन्युअल फी आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 90,000च फी भरावं लागणार आहे. आता इथं कुठली कास्ट असू किंवा काही पण असू, कुठलं सर्टिफिकेट असू, या सर्वांचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला जी फी आहे ती सर्व फी द्यावी लागणार आहे. प्लस ॲडिशनल डेव्हलपमेंट फीज जी आहे DF म्हणजे काय, डेव्हलपमेंटल फीज. तर तुम्हाला ते कॉलेज डेव्हलपमेंटल फीज पण मागू शकतं किंवा ती तुमच्या बोलण्यावरून किंवा जर काही थोडीफार ओळख जर असेल त्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटसोबत, तर ती फी तुमच्याकडून कमीही केली जाऊ शकते. तर तुम्ही हे तुमच्या प्रायव्हेट बेसिसवर करायचं आहे. कुठला कॉलेज करेल की नाही करेल हे आपण आपल्या चॅनलमधून सांगू शकत नाही. पण भरपूर कॉलेजमध्ये मॅनेजमेंटची जी फी असते, तर ती कमी पण केली जाते. तर तुम्ही ते ट्राय तुमच्या स्वतःवर करायचं आहे किंवा तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बघू शकता की तिथली कंडिशन काय आहे. त्यानंतर डेव्हलपमेंटल फीज किती आहेत. तर जे कॉलेजेस चांगले आहेत, जुने कॉलेजेस आहेत, तर त्यांची डेव्हलपमेंटल फीज ही सुमारे 1,00,000च्या वरतीच असते. आणि सर्व कॉलेजची जर जनरल फीज जर बघायची ठरली आपली ट्यूशन फीस, तर ती 75,000 ते 1,00,000 याच्या दरम्यान सर्व कॉलेजेसची फीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी इच्छुक असतील मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्या सर्वांसाठी ऑल द बेस्ट. आणि तुम्ही लवकरात लवकर आपली जी आता 4th राऊंड आल्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल, तर त्याच्यामधून बघा की कुठल्या कॉलेजला किती जागा बाकी आहेत आणि तुम्ही पर्स्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये लवकरात लवकर जाऊन ॲडमिशन घ्या. आणि आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती 30 तारखेला एंड होईल आणि 1 तारखेपासून सर्व कॉलेजेस हे चालू होतील. तर मित्रांनो, ही होती सर्व प्रोसेस इन्स्टिट्यूशनल राऊंड किंवा मॅनेजमेंटची ॲडमिशन प्रोसेसची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या जर काही शंका असतील, तर त्या पण तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणि चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. कारण की येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि अजून एक सांगायचं म्हणजे,
तर आता जे आपले नर्सिंगचे ॲडमिशन तर झालेच आहे, पण आता नर्सिंगचा जे सिलेबस चालू होतोय, तर आपण ऑलरेडी एनाटॉमीचा सिलेबस चालूही केलेला आहे आणि जनरल एनाटॉमीचे पहिले 5 युनिट आपले ऑलरेडी अपलोड करून झालेले आहेत. तर तुम्हाला जर असेच जर नर्सिंगबद्दल जर लेक्चर्स लागत असतील, रेग्युलर लेक्चर जर लागत असतील, सर्व क्लासेस तुम्हाला नोट्स जर लागत असतील, तर आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला तुमच्या 4 वर्षामध्ये येणारे ज्या पण सगळ्या गरजा आहेत नर्सिंगबद्दल, नोट्स असतील, बुक्स असतील, PDF असतील किंवा मग काही लेक्चर्स असतील, तर हे सर्व आपल्या चॅनलमधून तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न होईल. तर मित्रांनो धन्यवाद. आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता ॲडमिशन घेणार आहेत, तर तिथं आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक जरूर शेअर करा. आपल्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा, जेणेकरून तिथल्या ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही, तर ते विद्यार्थी पण लाभ घेऊ शकतील. धन्यवाद मित्रांनो.